गोंदियाच्या खुर्शीपारच्या सत्ता संग्रामात सरपंचांची दाणादाण पाहायला मिळाली। 100% मतं विरोधात पडल्यानं हेमलता चव्हाण या पायउतार झालेल्या आहेत। भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराला गावकऱ्यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय। 0 मतं पदरात पडल्यानं सरपंचाचा जनाधार आता पूर्णपणे हरपून गेलाय। सरपंचांचा जातीय भेदभावाचा आरोप मतदारांनी फेटाळून लावलाय। पूर्ण सरपंच ने हमारे ऊपर मेरे ऊपर 10-15 प्रोसाइडिंग अलमारी से निकाल कर फेंकी और ये एक बार उनके अपने पति को बुलाई और उनके पति आदर्श स्कूल के टीचर है, शिक्षक है, पास में जवरी गांव है, वहाँ पे वो पढ़ाते हैं और वो यहाँ पे आके मेरे को धमकी देते वो कि आपकी मैं रिपोर्ट डालता हूँ और अट्रॉसिटी लगाता हूँ और ऐसी गांव के कई लोगों को बोल चुके हैं वो। जर आपल्याला गावकऱ्यांच्या मदतीने काही लोकांनी कॉन्ट्रीब्युशन दिलं, त्याच्यात आम्ही वर्गणी जमा केली आणि त्याच्यात आय लव्ह खुर्शीपारचा बोर्ड बनवला। काही आम्ही पैसे जबरदस्ती मागितलेले नाही, आम्ही त्यांचा म्हणजे देणगी म्हणून घेतले आणि त्या देणगीमधनं आम्ही ते आय लव्ह खुर्शीपारचा बोर्ड बनवला। पण प्रश्न असा झाला की ती जी जमीन होती ती श्री गौतम यांच्या मुकेश्वर गौतम यांच्या अधिपत्यात होती आणि ते जमीन सरकारची होती। आम्ही ती काढली आणि त्याच्यावर आम्ही आय लव्ह खुर्शीपारचा बोर्ड बनवला, कारण ती जागा योग्य होती त्या कामासाठी आणि तिथे आम्ही गार्डन बनवलं आणि ते कार्यकर्ते होते, त्यांना ते पटलं नाही आणि म्हणून त्यांनी हा माझ्यावर खोटा आरोप लावलेला आहे।